हिंदीमध्ये बच्चनजींकडे पाहिलं जातं तसं मराठीत देवपरिवाराकडे पाहिलं जातं. तितकी पुण्याई, तितकं सगळं पूर्वसंचित आहे या कुटुंबाचं. पण ही लेगसी जेव्हा आपल्यासोबत असते तेव्हा अर्थात निश्चित अशा दोन बाजू असतात. या दोन्ही बाजू अजिंक्य देव स्वतःच्या नजरेतनं कशा पाहतात जेव्हा ही लेगसी आपल्या समोर किंवा सोबत असते? ते ना कसं आहे माहिती आहे, ते बऱ्याच ऑडियन्सला, आणि मी आता काही इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलंही, ऑडियन्सना वाटतं ना की आमच्यासाठी, बिकॉज वी कम फ्रॉम अ लेगसी आणि फॅमिली विच हॅज बीन इन द इंडस्ट्री, आम्हाला खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आम्हाला काय, अरे तुम्हाला काय, आम्हाला स्ट्रगल करावं लागलं. ते सगळं चुकीचं आहे. खरा स्ट्रगल हा आमचा असतो, कारण आम्हाला ती लेगसी खांद्यावर एक खूप मोठं ओझं घेऊनच इंडस्ट्रीमध्ये पाठवते. मला त्या लेगसीचा प्रचंड त्रास झाला. म्हणजे माझ्या विरोधकांनी त्रास दिला, बाबांच्या आणि आईच्या विरोधकांनी त्रास दिला, जे त्यावेळेला चित्रपटसृष्टीमध्ये अजूनही कामं चाललेली होती. ज्यांचे त्यांच्याबरोबर हेवे दावे होते ते सगळे त्यांनी माझ्यावर काढण्याचा प्रयत्न केला. आणि दिस इज समथिंग दॅट यू हॅव टू बेअर. जर तुम्हाला उभं राहायचं असेल ना, तर हे सगळं ओझं डोक्यावर घेऊन उभं राहावं लागतं आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचा मार्ग काढायला लागतो, आणि तो खूप कठीण आहे. जे लोकांना कारण नसताना वाटत असतं की अरे तुम्हाला काय सगळी दारं उघडी मिळतात, करेक्ट आहे. आम्हाला दारं फक्त पहिलं दार उघडतं आमच्या लेगसीमुळे. त्याच्यानंतरची सगळी दारं आम्हाला खूप कठीणाईने पार करावी लागतात. जर तुमच्या मागे लेगसी नसेल तर इट बिकम्स अ इझियर केक वॉक, कारण लोक तुम्हाला लगेच एक्सेप्ट करायला लागतात. आमच्याकडे असं होतं की अरे बाबा तर इतके नॉट, आई एवढी सुंदर ॲक्ट्रेस, नॉट, जमत नाही. पॉलिटिसाइज होतं. आमच्याच इंडस्ट्रीमधली छोटी जरी इंडस्ट्री असली तरी त्याच्यामध्ये प्रत्येकाचे हेवे दावे असतातच. सो वी हॅव अ मोर डिफिकल्ट वॉक टू वॉक देन इट इज फॉर न्यू कमर. म्हणजे जे आपल्या जगापुढे आपण म्हणतो की नेपो किड्स, नेपोटिझम, आता जे काही एक वारा आहे त्याच्याविषयी आय फील दॅट इज एक्स्ट्रीमली बायस्ड वे ऑफ लुकिंग ॲट दिस. म्हणजे हे कारण नसतानाचं वादळ निघालेलं आहे की नेपोटिझम. अरे नेपो किड्स आर द वन्स हू सफर द मोस्ट. आम्हाला जे सफरिंग करावं लागतं तुम्हाला माहीतच नाही. म्हणजे आय हॅव स्ट्रगल्ड माय लाईफ अँड आय एम स्टील स्ट्रगलिंग टू मेक अ पाथ. माझ्या वडिलांनी आणि आईने जेव्हा सुरुवात केलं त्यांच्या पाठीशी काहीच नाव नव्हतं आणि त्यांनी वलय निर्माण केलं. पण त्या वलयात मी कुठेतरी हरवलो. आजही मी कधी कधी बाहेर पडल्यानंतर लोक म्हणतात रमेश देवांचा मुलगा आला. आणि आय एम प्राऊड ऑफ इट. म्हणजे मला त्याच्यात कुठेही वावगं वाटत नाही. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ इट. पण ते वजन हे आहे आणि ते राहणार आहे. आणि ज्या लोकांनी त्याच्यात, म्हणजे समजा मी, जसं आता माझा भाऊ अभिनय डायरेक्शनमध्ये गेला तर त्याला त्याचा इतका फटका नाही पडला, कारण ही वॉज अ लिटल अवे फ्रॉम ॲक्टिंग. ही वॉज इन द डिफरंट फील्ड. जरी आमच्याच फील्डमध्ये असला तरी त्यांनी ॲडव्हर्टायझिंगपासून सुरुवात केली. सो ही कार्व्ड हिज वे. बट फॉर मी इट वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू ब्रेक थ्रू. हिंदीमध्ये म्हणा, मराठीत म्हणा, वेळ लागला. मला प्रूव्ह करावं लागलं, वारंवार प्रूव्ह करावं लागलं. आजही प्रूव्ह करावं लागतं की येस आय एम देअर. आणि मला असं वाटतं की इट्स अ ट्रॅव्हल. आणि जे लोकांना दिसत नाही आणि कारण नसताना नावं ठेवतात की अरे तुम्हाला काय सगळं आरामात मिळतं. नाही, आम्हाला काही आरामात नाही मिळत. आम्ही खूप कष्ट केलेत. आत्ताही कॉफी पिऊ शकतो मी आरामात, बट अदरवाईज नाही.